कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारातील म्हस्के वस्ती परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास भानुदास म्हस्के यांच्या घराजवळ बिबट्या मुक्तपणे फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला. एवढेच नव्हे तर याच परिसरात बिबट्याने एका कुत्र्याला उचलून नेताना दृश्यही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. यापूर्वी याच भागात बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीसह एका वयोवृद्ध महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच काही नागरिकांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान वन विभागाने या परिसरात 2 पिंजरे लावले आहेत. मात्र परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने आणखी प्रभावी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. आज सकाळी म्हस्के वस्ती भन्दास म्हस्के, मी त्यांची सून सारिका म्हस्के, आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने आमचा जो कुत्रा होता त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला घेऊन गेलेला आहे. शासनाने त्याच्यावरती दखल घेऊन 2 पिंजरे लावले, मात्र त्या पिंजऱ्यात अजूनही काही नाहीये. एक कोंबडी ठेवली. कोंबडी ही अशी असते की ती संध्याकाळी वरती जाऊन बसते. जर बिबट्या रात्री येत असेल तर ती कशा पद्धतीने तो बिबट्या कशा पद्धतीने त्या पिंजऱ्यात घुसणार आहे. तर मला विनंती आहे की त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवावं, शेळी ठेवावी, बकरू ठेवावं, जेणेकरून तिथं बिबट्या येऊन तो हे करेल. आणि आमच्याकडे आता गंमत अशी झालेली आहे की जरी दिवस आम्हाला बाहेर निघायचं असेल तर आम्ही मुलांना घरात कोंडून ठेवतो, जे लहान मुलं असतील त्यांना, आणि मग बाहेर पडतोय. आणि अशी गंमत झाली, म्हणजे आज 1.5 वर्ष होत आलं तसं आम्ही या एरियामध्ये राहतोय, पण जीव मुठीत ठेवून आम्ही राहतोय. वातावरण असं होतं, थोडंसं असं वातावरण तयार होतं की हा ठीक आहे, आता वातावरण शांत झालंय, आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलो, सुरुवात झाली की परत कुठेतरी असं येतंय की हा लगेच बिबट्याचं वातावरण झालं आणि परत आम्हाला जी भीतीचं वातावरण आहे ते ॲज इट इज जसं तसं चालू होतंय. म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षापासून आमच्याकडे हे वातावरण तयार झाले. कधी कुत्रा ऐकायला येतोय, कधी मांजर ऐकायला येतोय. आता आमच्या स्वतःच्या आजपर्यंत ही आमच्या वस्तीतली दुसरी घटना आहे. पहिल्यांदा आमच्या 3 बोकडे, 1 शेळा, अशा 4 शेळ्या गेल्या. त्यानंतर आता हा कुत्रा गेला. म्हणजे जी वस्तू आहे, आपण जे काही प्राणी असो कोणी असो, ज्यावेळेस आपण पाळतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला लहान मुलासारखं प्रेम देतो. आणि जर लहान मुलासारखं प्रेम देतो म्हणजे लहान मुलासारखं आपण त्याला वागवतो. आणि जर अशी घटना घडत असेल ती पण जंगली प्राण्यांमुळे, तर मला शासनाला अशी विनंती आहे की त्याच्यावरती काहीतरी विल्हेवाट लावावी. जर तुम्ही त्यांना पकडून सोडत असाल तर मी असं म्हणेल की त्याला ट्रॅकर लावावं. तुम्ही ट्रॅकर लावून त्यांना सोडताय तर कुठं सोडताय याचं प्रूफ, त्याचं लोकेशन आमच्यापर्यंत येऊ द्यावं. मागच्या वेळेस तुम्ही इथं बिबट्या मारला, मी त्यावेळेसही म्हणत होते की तुम्ही हा बिबट्या मारताय, पकडताय, हा सोडणार कुठे? तुम्ही याच्यावरती काही लावणार आहे का? याच्यावर काही ट्रॅकर लावणार आहे? आम्हाला कळणार कसं? आपल्याकडे विवेक भैया असतील, अमित दादा असतील, सुमित दादा असतील, त्यांनीही ते प्रयत्न केले की तुम्ही हा बिबट्या जो सोडताय तो कुठं सोडताय, पण त्याच्यावरती त्याचं काही ट्रॅकर लागलं नाही. ते फक्त एका ठिकाणून सोडले गेले, दुसऱ्या ठिकाणी पकडले गेले, दुसऱ्या ठिकाणी सोडले गेले, पण त्याचं आम्हाला काहीच प्रूफ मिळालं नाही की इथं सोडला, तिथं सोडला. हा सांगितलं गेलं की हा आम्ही ह्या अरण्यात सोडतोय, त्या अरण्यात सोडतोय, पण त्याचा ट्रॅकर नाहीये ना. त्याच्यावर हा सोडला आम्ही, हा त्याच्यावर विश्वास ठेवले, पण जर तुम्ही सोडतायत तर ते प्रूफ परत मिळतंय आम्हाला की नाही सोडला म्हणून तो परत आलाय. मग याच्यावर आम्ही ठरवायचं इथं जगायचं कसं, लोकांनी इथं वागायचं कसं. हे वातावरण जे आहे भीतीचं वातावरण आमच्यावरचं कमी व्हावं अशी माझी शासनाला विनंती असेल.